डायरेक्ट आला वाघ. मोठ्याने 2 आवाज दिले त्यांनी, आला लगेच ते आमच्या माणसाचा पाय धरला. नमस्कार, मी प्रमोद स्वागत करतो सर्वांचं प्राधान्य न्यूज मध्ये. गेल्या अनेक दिवसापासून कोपरगावमध्ये ठिकठिकाणी बिबट्याचा जो वावर आहे तो खरं तर वाढलेला आपल्याला बघायला दिसून येत आहे. तर गेल्या 15 दिवसामध्ये खरं तर बिबट्याने अनेक नागरिकांवरती हल्ले जे आहेत ते केलेले आहे. तर आपण जर बघितलं तर टाकळीपाटा शिवारामध्ये 3 वर्षाची जी नंदिनी होती तिचा सुद्धा दुर्दैवी जो मृत्यू होता तो बिबट्याच्या हल्ल्यामध्ये झालेला होता. त्याचबरोबर 63 वर्षीय शांताबाई निकोले यांचा सुद्धा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला आहे. अनेक काही दिवसापासून चांदेकसरा या भागामध्ये सुद्धा बिबट्याचा जो वावर आहे तो सातत्याने आपल्याला बघायला दिसून येतोय. नागरिकांवरती बिबट्या हल्ले करतोय. अशातच कालच 18 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6:15 ते 6:30च्या सुमारास कोळपेवाडी माहेगाव देशमुख या भागामधील जे वागडकर दाम्पत्य आहे त्यांच्यावरती खरं तर जो दुचाकीवरून ते जात असताना बिबट्याने दबा धरलेला होता आणि बिबट्याने त्यांच्यावरती खरं तर हल्ला जो होता तो केलेला आहे. तर कोपरगावमधील ग्रामीण रुग्णालयामध्ये जे वागडकर दाम्पत्य आहे ते खरं तर या ठिकाणी त्यांना काल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलेलं आहे. तर ते स्वतः आहेत आपल्याबरोबर. काका, काय सांगाल? मी भाऊसाहेब नारायण वागडकर कोळपेवाडीवरून कोपरगाव मार्गस्थ असताना दवाखान्याच्या कामानिमित्त जात असताना माझ्यावर माळेगाव शिवारामध्ये दबा धरून बिबट्याने प्राणघातक हल्ला केला. माझी मांडी पकडली, परंतु मी गाडीचा स्पीड अजिबात कमी न करता जास्त वेगात गाडी चालवली तर त्यांनी माझा संपर्क सोडून माझी पत्नी आशाबाई भाऊसाहेब वागडकर यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्याच्या पाठीला आणि मानेला 2 दात लागले, मलाही 2 दात लागलेले आहे. मी पुढे जाऊन 5 मिनिटांनी आरडाओरड केली तेव्हा बऱ्याचशा गाड्या तिथे थांबल्या आणि गाडीच्या सानिध्यामध्ये मी 5-7 गाड्या एकत्र घेऊन परत मागे फिरलो. त्यावेळी तो बिबट्या आम्हाला वावरामध्ये उभा असलेला दिसला. आपण समक्ष बघितलाय का त्या ठिकाणी? माझ्या डोळ्यांनी प्रत्यक्ष बघितलं आणि माझ्या संग 50 ते 60 लोक सुद्धा उभे होते. त्यांनी सुद्धा त्या बिबट्याला तिथे बघितलं. बिबट्याच्या हल्ल्यामध्ये दुखापत जे आहे ते आपल्याला कोणत्या कोणत्या शरीराच्या भागामध्ये झालेली आहे? माझ्या पायाला पोटरीजवळ पकडलेला आहे, तिथे 2 दात लागलेले आहे. माझी पूर्ण पॅन्ट फाटलेली आहे आणि माझ्या पत्नीला कमरामध्ये गळ्यामध्ये जे स्वेटर होतं त्याला भोकं पडून त्याच्यामधून 1 दात लागलेला आहे. ज्यावेळेस आपण इथे ग्रामीण रुग्णालयामध्ये आले त्यावेळेस आपल्याकडनं वन विभागाला काही कळवण्यात आलं का? वन विभागाचं काही या ठिकाणी व्हिजिट झाली का? नाही, कोणी आले नाही. फक्त पोलीस खातं आलेलं आहे. त्यांनी आमच्याकडून पंचनामा करून घेतलेला आहे आणि आमचे जे बंधू आहे रवी वागडकर पत्रकार, त्यांनी येऊन आम्हाला सगळ्यात मोठं सहकारी डॉक्टर वागडकर आणि पत्रकार रवी वागडकर यांनी इथे येऊन आम्हाला या उपचार करण्याकरता बरीचशी भरपूर मदत केलेली आहे. आता सध्या आपली मागणी असेल, काय असेल मागणी? काय असेल सध्या? काही नाही, आमचा एकच विषय आहे की आज 6:15 वाजेला जर हा बिबट्या जर माणसावर अतिक्रमण करतो तर वन विभागाने या ठिकाणी त्वरित बंदोबस्त करावा. कारण कोळपे आणि कोपरगाव रस्ता रोजचा 1000 ते 2000 गाड्यांचा म्हणजे मोटरसायकलचा प्रवासाचा रस्ता आहे. प्रत्येकाची देवाणघेवाण ही कोपरगावला संबंधित असल्या कारणाने कृपया या ठिकाणी पिंजरे लावून वाघाला बंदोबस्त करावा. मी कुटुंबामध्ये प्रमुख असल्या कारणाने सर्व जबाबदारी माझ्यावर आहे, तर मला काहीतरी नुकसान भरपाई सरकारकडून मिळावी ही नम्र विनंती. 10 माणसाचे कुटुंब आहे माझं आणि मीच कमवत असल्या कारणाने माझा याच्याबद्दल काहीतरी नुकसान भरपाई मिळावी नम्र विनंती. तर याच ठिकाणी जे आशाबाई भाऊसाहेब वागडकर आहेत त्यांच्यावरती जो पण हल्ला जो होता तो काल झालेला होता ते सुद्धा आहेत आपल्या बरोबर. सध्या ते ग्रामीण रुग्णालय कोपरगाव या ठिकाणी ऍडमिट आहे. मावशी, काय सांगाल? आम्ही ना कोपरगावला येत होतो वागडकरचे. येता आहे ना ते मायगाव मध्ये याच झालं. तर डायरेक्ट आला वाघ. मोठ्याने 2 आवाज दिले त्यांनी, आला लगेच ते आमच्या माणसाचा पाय धरला. आमच्या चालू मोटरसायकल वर पाय धरला. ते पाय सोडलं. मग मी म्हटलं गाडी हाना. ते पायाचं सोडलं, माझ्या कमराला धरलं. त्यांनी कमराला धरलं. 2 दात लागले मला. मग 2 दात लागले. मग आम्ही परत पुढं गाडी हाणल्यानंतर परत आमच्या माग तो बिबट्या पळत आला. म्हणजे बरंच लांब आला, चांगलं 2-4 फूट माग पळत आला आमच्यावाले. आम्ही मग गाडी दाबली, पुढे जाऊन चांगले 7-8-10 मीटर पुढे जाऊन थांबलो. मग 2-4 गाड्या उभ्या केल्या आम्ही, हात केले त्यांनी. मग त्यांना घेऊन परत माग आलो. तो बिबट्या वावरातच उभा होता. सध्या तब्येत वगैरे कशी आपली? वेगळेलच तब्येत, बरंच नाही. काय सांगाल? आज काल जी घटना घडली, आमचे ते जनार्दन स्वामी भक्त परिवाराचे गुरुबंधू असल्यानं मला ज्यावेळेस माहिती मिळाली तर मी कोपरगावतील ग्रामीण रुग्णालयामध्ये त्यांना भेट देण्यासाठी आलेलो होतो. मी व्याख्यानाला जात असताना मला टीव्हीला बघायला मिळालं. टीव्ही चॅनलनी त्यांची सगळी परिस्थिती मुलाखत दाखवली, म्हणून आज मी त्यांना भेटायला आलेलो आहे श्रीरामपूरवरनं. आपली मागणी काय असेल, काय वाटतं आपल्याला? शासनानं
या बिबट्यानं कोपरगाव तालुक्यामध्ये खूप धुमाकूळ घातलेला आहे. त्याला त्वरित बिबट्यांना पिंजऱ्या लावण्यापेक्षा बिबट्यांची डायरेक्ट शिकार करावी असं मी जाहीरपणे म्हणेल, कारण ते अतिरेक झाले आहे. नक्कीच जर आपण या ठिकाणी जर बघितलं तर काल संध्याकाळी जे वागडकर कुटुंबीय आहे ते खरं तर माहेगाववरनं कोपरगावला वागडकर हॉस्पिटलमध्ये येत असताना खरं तर एक दुचाकीवरून दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावरती खरं तर हल्ला जो होता तो केलेला होता. आणि आपण जर बघितलं तर कोपरगावमधील ग्रामीण रुग्णालयामध्ये ते सध्या दोन्ही दाम्पत्य जे आहेत ते ऍडमिट आहे. भाऊसाहेब वागडकर त्याचबरोबर आशाबाई भाऊसाहेब वागडकर ते या ठिकाणी ऍडमिट आहे. आणि त्यांच्याकडनं असंही सांगण्यात येत आहे की ज्या वेळेपासून म्हणजे कालपासून आमची घटना झाली तर अद्यापही या ठिकाणी तर वन विभाग आहे ते या ठिकाणी अद्यापही आलेलं नाहीये. फक्त जे पोलीस प्रशासन असेल कोपरगावमधील त्यांच्या वतीने या ठिकाणी पंचनामा करून व्हिजिट देण्यात आलेली आहे. आणि खरं तर दिवसेंदिवस जो आहे तो बिबट्याचा वावर जो आहे तो कोपरगाव तालुक्यात असेल, त्याचबरोबर टाकळी फाटा शिवारात असेल, अशा अनेक भागामध्ये बिबट्याचा वावर जो आहे तो सातत्याने वाढतोय. आणि खरं तर नागरिकांकडनंही मागणी केली जाते आणि नागरिकांकडनं खरं तर असंही सांगितलं जातंय जो नरभक्षक बिबट्या आहे त्याला तर खरं तर वन विभागाकडनं सांगण्यात आलेलं आहे की आम्ही आमच्याकडनं त्याला ठार केलेला आहे, शूट केलेलं आहे. पण तरी पण जर असे एक ना अनेक जर हल्ले जर होत असेल तर यामध्ये वन विभागानं त्वरित काहीतरी करावं अशी त्यांच्याकडनं सध्या मागणी केली जाते की लवकरात लवकर वन विभागाने यावरती आम्हाला काहीतरी नुकसान भरपाई द्यावी अशी त्यांच्याकडनं मागणी केली जाते. रिपोर्ट प्रमोद पवार सह कॅमेरामन शिवकुमार इंगळे, प्राधान्य न्यूज, कोपरगाव.